विनायक राऊतांचं वक्तव्य योग्य नाही, ते फडणवीसांना भेटले तेव्हा आम्ही काही बोललो का, असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलंय. ही आपली राजकीय संस्कृती नाही, यात बदल झाला पाहिजे असंही जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलंय. आदित्य ठाकरे दिल्लीला गेल्यावर पवारांना भेटणं हे गरजेचं आहे का, असा सवालही जितेंद्र आव्हाड यांनी केलाय. त्यांनी भेट घेतली नाही म्हणजे आमच्यातील संवाद तुटला असं नाहीये, असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलंय. विनायक राऊत म्हणतात शरद पवारांनी विश्वासघात केला म्हणून, खरंच केला का पुरस्कार देऊन? विश्वासघाताचा अर्थ काय असतो हे विनायक राऊतांना विचारून म्हणजे मला समजून घ्यावा लागेल. विश्वासघात असतो काय? परंतु ज्या पद्धतीने सातत्यानं एकनाथ शिंदेना पुरस्कार दिला त्यामुळे टीका अतिशय छोट्या मनाने आपण या सगळ्याकडे बघतो. शरद पवारांची उंची, शरद पवारांचा स्वभाव ज्याला माहिती आहे. शरद पवारांची आणि बाळासाहेब ठाकरेंची मैत्री कशी होती मग? राजकारणाचा गप्पा बाजूला ठेवा ना. तुमचे राजकीय वैचारिक वैर आहे, तुमची वैयक्तिक शत्रुत्व नाही ना. महाराष्ट्रात हेच वाढतंय आता, वैयक्तिक शत्रुत्व. राजकारण राहतं बाजूला आणि राजकारण संपवण्यासाठी वैयक्तिक शत्रुत्वाचा मान कापण्याचा प्रयत्न होतो. आदित्य ठाकरे दिल्लीला आहे, परंतु केजरीवालांना आणि राहुल गांधींना भेटतात, शरद पवारांना भेटत नाही. दिल्लीत गेलात म्हणजे शरद पवारांना भेटायलाच पाहिजे असं काय कोणी लिहून ठेवलंय काय? तुमच्या मतदारसंघामध्ये ढवळाढवळ केली जाते, काय नक्की नेमकं कोण ढवळाढवळ करतं? अजित पवार. त्यांना फारच हौस आहे माझं राजकारण संपवण्याची. त्याला आधी निधी दिला. कोणाला निधी दिला? त्याला म्हणजे तो जो उमेदवार माझ्या विरोधात होता, मग त्याला सगळी ताकद दिली. आतापर्यंत त्याला सगळीकडनं मदत फक्त अजित पवारांनी केली आणि कशात केली ते विधानसभेत सांगेन मी. परंतु तुमच्यावरती ठाण्यात पण अनेक गुन्हे दाखल होतात आहेत, काय नक्की कोण कोण करतंय, याच्या पाठी कोण आहे? ठाण्यात मला संपवण्याचा प्रयत्न कोण करत असेल? व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश गुरवसह अक्षय मंगणी, टीव्ही 9 मराठी, मुंबई.